तुला माझा आहे तसं बांध सर. 2-2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. सर्वांच्या व्हावा हीच दिव्यांगाची इच्छा आहे. आणि काय होतं, जे दिव्यांग व्यक्ती जे करू शकतो ते चांगली व्यक्ती करू शकत नाही. ह्याचा फक्त उद्देश एवढा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की दिव्यांगांकडे बघून चांगल्या व्यक्तींनी बी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवा. एवढंच मी बोलून 2 शब्द मला थांबवतो. या ठिकाणी आजच्या दिव्यांग दिनानिमित्त एक विशेष व्यक्तीचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. आपल्या शाळेचा अभिमान, आपल्या गावाचा अभिमान, आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी आनंदीबाई कृष्ण फडके हिने राज्यस्तरीय उंचवडी स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी राज्यस्तरापर्यंत पोहोचली. विभागीय पातळीचा प्रथम क्रमांक आला आणि राज्यस्तरीय पातळीवर 5वा क्रमांक आला. त्याबद्दल तिचं शाळेच्या वतीनं आणि गावच्या वतीनं पुढच्या एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन करण्यात आलं. आणि राज्यस्तरावर देखील तिची निवड झाली. त्याबद्दल पुढच्या एकदा तिचं हार्दिक अभिनंदन. कोणी कन्यापुत्र होती रे सात्विक, तयाचा हरित वाटे देवा. या उक्तीप्रमाणे खरंच असे जर रत्न आपल्या पुत्रात जन्मले तर त्याचा अभिमान हा कुटुंबाला असतो. त्याचप्रमाणे त्या गावाला, शाळेला देखील अशा रत्नांचा अभिमान असतो. आनंदीने खरंच दाखवून दिलं की ग्रामीण भागातली मुलं सुद्धा राज्यस्तरावर पोहोचू शकतात. फक्त त्यांना दिशा आणि योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. त्यांच्यासाठी त्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम हे शाळा, समाज आणि गाव यांचं असतं. आणि आपण नेमकं याचमध्ये कमी पडतो. गावामध्ये अनेक आपण मोठमोठे कार्यक्रम करतो, मोठमोठे सप्ते घालतो, पण अशी जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, सुप्त क्षमता आहे. त्यांना वाव देण्यासाठी आपण एक समाज म्हणून कुठेतरी कमी पडतो. याच आनंदीला जर सुरुवातीपासून योग्य मार्गदर्शन आणि तशी संधी जर उपलब्ध झाली असती तर नक्कीच ती राज्यस्तरावर देखील प्रथम क्रमांकाने त्या ठिकाणी उंचवडीमध्येचा प्रथम क्रमांक आला असता. या मुलीला आपण भरून काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.